मी जितेंद्र जोशी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात। महाराष्ट्राचं आजचं हवामान आपण आता समजून घेऊया। विदर्भामध्ये जोरदार लाटा निर्माण झालेल्या असून लोकांमध्ये घबराटीचं नाही तर उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ते तसंच असू द्या असं काही अभ्यासकांनी सांगितलेलं आहे। मराठवाड्यात नुकत्याच लागलेल्या आगीमुळे लोक हैराण होतील असा अंदाज होता, पण तो खोटा ठरवत लोकांनी ती आग अजून कशी वाढवता येईल याकडे लक्ष दिलं आहे। पश्चिम महाराष्ट्रात जी वादळाची शक्यता वर्तवली गेली होती ती खरी ठरवत लोकांनी निरीक्षकांचं तोंड गप्प केलं आहे। हे सर्व घडतं आहे, याला कारण दुसरं तिसरं काही नसतं। जितू काय झालंय? काय चाललंय? काय बोलतोय? अरे मला बोलू द्या रे, थांबा। तर मी हे सगळं सांगतोय, या सगळ्याचा अर्थ दुसरा तिसरा काही नसून एकच आहे आणि तो म्हणजे काय? यस, तुफान आलया। मित्र, खरं तर कार्यक्रमाचा वेळ घ्यायला सुद्धा नाव घ्यायला सुद्धा वेळ नाहीये, कारण आज तारीख आहे 20, 2च दिवस राहिले, स्पर्धा संपत आली आहे। संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला तर काय काय करू शकतो पाहूया एक छोटीशी झलक। सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा वारू महाराष्ट्रात असा काही चौफेर उधळलाय की लोक पेटून उठून एकापेक्षा एक रेकॉर्ड भेदी कार्यक्रम करतायत। मागच्याच आठवड्यात माण तालुक्यातल्या बिदाल गावी लोकांनी 2 तासात तब्बल 200 LBS श्रमदानातून बांधले आणि रेकॉर्ड केला। आणि लगेचच या आठवड्यात 14 मे रोजी सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या नराळे गावाच्या गावकऱ्यांनी हा रेकॉर्ड तोडूनही टाकला। महाश्रमदानातून 2 तासात त्यांनी तब्बल 326 LBS बांधले। इकडे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातल्या सक्करवाडी गावात श्रमकऱ्यांच्या वयोमानाचा रेकॉर्ड तोडण्यात येतोय। सक्करवाडी गावच्या 103 वर्षाच्या आजी वैजंता चव्हाण या स्पर्धा सुरू झाल्यापासून दररोज श्रमदानाला येत आहेत। त्यांच्या या प्रचंड मोठ्या उत्साहाला आमचा सलाम। खुलताबाद तालुक्यातल्या गोलेगावच्या ग्रामस्थांनी तर कमालच केली। 10 मे रोजी झालेल्या महाश्रमदानात 2 तासात त्यांनी तब्बल 5600 वृक्षारोपण खड्डे तयार केले। 14 मे रोजी पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 10 तालुक्यांनी मिळून महाश्रमदानाचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला। कोरेगाव, खटाव, इंदापूर, जत, खानापूर, पुरंदर, आटपाडी, उत्तर सोलापूर, माण आणि सांगोला या 10 तालुक्यांमध्ये मिळून एकूण तब्बल 60,000 लोकांनी एकाच वेळी श्रमदान केलं आणि पश्चिम महाराष्ट्राच्या श्रमदानाच्या इतिहासात मानाचा तुरा खोवला। अरे काय म्हणजे याड लागायची पाळी आली आहे माझ्यावर। सत्यजित दादा काय सांगशील? नाही, एका बाजूला म्हणजे खूप आनंद वाटतो हे सगळं ऐकून, पण दुसऱ्या बाजूला मला वाटतं की खऱ्या अर्थाने आपण त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण समजून घेतलं पाहिजे की यांनी केवढ्या अडचणींवर मात करून हे काम केलेलं आहे। सर्व गावांसमोर मग ती कामं करत असतील किंवा नसतील, आव्हानं असतात, अडचणी असतात आणि त्या साध्या सुध्या नसतात, अनेक प्रकारच्या असतात। तेव्हा मला वाटतं की आपण कामापेक्षा आपण कदाचित अडचणींकडे आपण जर लक्ष दिलं ना तर सर्वांना ते खूप त्यातनं काही शिकायला मिळेल। अशीच एक अडचण मला तुम्हाला दाखवायची। विदर्भातील पातूर तालुक्यातील चारमोळी गाव वर्षानुवर्ष पाण्याच्या समस्येशी झुंज देणाऱ्या या गावाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे। आम्हाला वेळेवर आणून खावं लागते, म्हणजे जर एक दिवस जर कामाला नाही गेलं तर आमची चूल पेटत नाही। गावात पाणी आलं तर गावाचा विकास होईल या दूरदृष्टीने गावानं सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला। गवाणकुंड येथे प्रशिक्षणासाठी गेलेले गावचे प्रतिनिधी प्रशिक्षण घेऊन गावात परतले ते हा दृढनिश्चय करूनच की मागच्या वर्षीचा गवाणकुंडचा 2 तासात 1160 CCD बनवण्याचा रेकॉर्ड आम्ही तोडणार। आम्हाला त्यांचं टार्गेट तोडायचं होतं, आम्हाला 2000 CCD करायच्या होत्या आणि हे रेकॉर्ड भेदी श्रमदान करण्याच्या दृढनिश्चयाने चारमोळी गावचे गावकरी कुदळ फावडे घेऊन निघाले। एकूण मिळून 3 टेकड्यांवर CCD करायची होती। पहिल्या टेकडीवर CCD पूर्ण झाली, दुसऱ्या टेकडीवर CCD पूर्ण झाली, पण तिसऱ्या टेकडीवर निसर्ग परीक्षा घ्यायला उभा ठाकला होता। तिसऱ्या टेकडीवर एवढा खडक होता की ते मशीननं सुद्धा तुटणार नाही अशा प्रकारचं खडक होतं। नैसर्गिक अडचणींमुळे चारमोळीला गवाणकुंडचा रेकॉर्ड तोडता आला नाही, पण हिम्मत अजूनही कायम होती। निराश नाही करू दिल मी। अरे हे म्हणतात काय रे, अरे घागरीने वाणी पाशान लागलं तरी सफल फोडू आणि टिकाशीनं खोदू, तुम्ही नाराज नका हो, थोडा हरकत नाही, मी हाणून दाखवल्या टिकाशी कसं नाही फुटत। पुन्हा एकदा कुदळ फावडे उचलले गेले। चारमोळी गाव अक्षरशः पेटून उठलं। कुदळ फावड्यांचे घणाघाती घाव दगडांवर पडू लागले
आणि गावकऱ्यांच्या जिद्दीपुढे निसर्गाला सुद्धा हार मानावी लागली. CCTV पूर्ण त्यांनी 45 ते 40 सेंटीमीटरपर्यंत खोल केली आणि ज्यावेळेस आम्ही पाहिलं ना, अक्षरशः डोळ्यातून एक आसू निघालं. कारण की हे गाव एवढा कठीण खडक फोडू शकतो, जे खडक फोडण्यासाठी आपण JCB किंवा पोकलँड लावतो, ते खडक यांनी आपल्या 2 हाताने तोडला. गावकऱ्यांनी नुसतंच हे ठरवलेलं काम पूर्ण नाही केलं, तर ते तांत्रिकदृष्ट्या अचूक केलं. अनंत मुची ध्येयासक्ती अनंत ना आशा, किनारा तुला पामराला, असं निसर्गाला खुलं आव्हान देऊन ते जिंकणाऱ्या या 4 मुळी गावाच्या बाहुबली लोकांना भेटायला पोहोचले आमिर खान आणि किरण राव. आम्हाला खूप आनंद वाटतं की आम्ही तुमच्या गावामध्ये आलं आणि तुमचं काम आम्ही बघितलं. हे CCTV तुम्ही केलं इकडे आणि तिकडे पण. तर तुमचं काय प्रयत्न होतं? झालं असं की या टेकडीवर एवढा हार्ड खडक लागलाय. मतलब ये टेकड़ी में पत्थर मिले आपको? हा पत्थर म्हटलं पुरा एक कडक आहे पूर्ण. आप लोगों ने वो टाइम पे मशीन क्यों इस्तेमाल नहीं किया? आमच्या जवळ तेवढी आर्थिक मदत नाही आहे. आमच्या एवढ्या साऱ्या प्रॉब्लेममुळे आर्थिक वर्गणी होऊ शकली नाही, लोकवर्गणी होऊ शकली नाही आमच्या जवळ. म्हणून तुम्ही मशीन नाही आणू शकलो. मशीनचं काम त्यांच्या हाताने केलं इथे. आणि आज हे गावकरी म्हणतात कितीही कठीण खडक असो तर ते आम्ही आमच्या 2 हाताने फोडू शकतो, अशी आमची हे आहे, शक्ती है. वाह. तो आप लोग ने निराश होकर काम नहीं रोका और वो जो आपका टारगेट था वो आपने पूरा किया और उसकी क्वालिटी पे आपने पूरा ध्यान दिया. ये सबसे बड़ी बात है, क्योंकि जब अभी बारिश आएगी तो उसका आपको फल मिलेगा. मी ऐकलं की तुमचं जे प्लॅन होतं श्रमदानचं तुम्ही पूर्ण केलं ऑलरेडी? पूर्ण झालं. ते आम्ही फक्त जे 310 LBS केले, त्या LBS मध्ये श्रमदानाचं काम पूर्ण झालंय आमचं. आणि बाकीचं जे काम आहे CCTV, कंट्रोल बंडिंग, कंपार्टमेंट बंडिंग, हे सुद्धा आमचं डबल न टिबल न काम जाते. 6000 घनमीटर पर्यंत काम जाते. अजूबा, आप यहाँ बहुत साल से रहते हैं ये गांव में, और अभी ये जो तरुण लोग ये कर रहे हैं, आपको क्या लगता है? ज्यावेळेस हे लोक ट्रेनिंग घेऊन आले त्याच्याकडे गेले, हे पाण्याची योजना आहे कसं करता, अरे म्हणलं गडा हे श्रमदानानं काम करायचं आहे. वाघाची पिल्लं आपण जंगलात राहणार आहे, मनगटात ताकद आहे, आपण करू शकतो. एवढा जोम दिला मी सर्व मिटिंगले की करणं आहे म्हणजे करणं आहे. आता या जिंदगीत काम करता करता मेलो तरी चालेल, पण काम हाती धरलं ते सोडायचं नाही. छान, खूप छान, खूप छान. आणि मशीनचं करायचं. मशीन पेक्षा आई बापाचं रक्त आहे, आईचं रक्त आहे, बापाची हड्डी आहे. लोखंड फोडू शकतो, लोखंड फोडू शकतो. वाह वाह, आपकी बातें सुन के मुझे भी जोश आ रहा है. हाँ, और आप लोग इतना अच्छा काम कर रहे हैं, तो आप जो काम कर रहे हैं उससे पूरे राज्य में जो गांव है उनको प्रेरणा मिलेगी. बहुत बहुत धन्यवाद. मी फक्त एकच गोष्ट करू शकतो यावर प्रतिक्रिया म्हणून. जितू, हे बघितल्यावर लक्षात येते की खूप माणसं म्हणजे समुदाय एकत्र आल्यावर नुसती वाट लावत नाहीत, तर कधी कधी वाट दाखवतात सुद्धा. क्या बात आहे, क्या बात. याचा प्रत्येक वेळेला येतोय. आणि माणसाने जर का काही ठरवलं तर तो काहीही करू शकतो. आपल्याला जाऊन म्हणजे असं वाटतं की यार काय करा ना काम, तुम्हालाच पाणी मिळेल वगैरे, पण अडचणी फार असतात आणि त्या सोप्या नसतात. जे येत नाहीत त्यांच्या सुद्धा काही अडचणी असतात, असणार. पण जे येतात ते त्या अडचणींवर ते काउंट नाही करत बसत. ही अडचण आहे, ती अडचण आहे, ते नाही करत. जे येत आहेत त्यांच्यासह काम करायला लागतात. आणि असे अनेक अध्याय लिहिले गेलेत. प्रत्येक गावात एक असे आजोबा आहेत, कुणी 103 वर्षाचे, ते आमच्या आजी आहेत. तर असे जुने जाणते आहेत, त्याचबरोबर नव्या पिढीतली लेकरं आहेत. आणि फार भन्नाट गोष्टी आहेत या. हे काम जे झालं ते मला वाटतं हा खडक रूपकात्मक आहे. होय, आमच्या या आळशी वृत्तीला, वर्षानुवर्ष साचून राहिलेल्या नाकर्तेपणाचा जो खडक आहे तो ह्या निमित्ताने फुटतोय. वाह, क्या बात. आणि त्याला पाझर फुटतोय. आणि हे विदर्भाचं गाव आहे. विदर्भाचं गाव आहे हे. मग काय, पाथूर, अकोला जिल्हा. मग काय काका, विदर्भ म्हटल्यानंतर फार आनंद होतो रे. मला वाटायला लागलं मी विदर्भाचाच झालोय असं मला वाटलं. काका म्हणजे एवढे उत्साहात होते, अरे बापरे खतरनाक. म्हणजे खरंच असे आमच्या गावात ना, आमच्याकडे ना काही असे टोपण नाव दिलेले असतात. म्हणजे ते हे असे याला बुडे म्हणतात, बुडे. हो. हा, तर आता बघा गावागावात चर्चा, अरे काय बुडा जोशात होता राजू, अख्ख्या गावात जोश फैलून दिला. पण खरंच जोश फैलवला.
काकाजीनं अख्ख्या गावात जोश फैलवला. थँक्यू काका. मस्त. अरे कुसुमाग्रजांनी त्यांच्यावरच तर लिहिलं ना, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. ही फक्त लढ म्हणणारी माणसं आहेत. हा, मला नक्की खात्री आहे की तू म्हातारी झालीस की अशीच असशील. नाही, मी स्वतः काम करेन, खूप काम करेन. आणि अर्थात बरोबर आहे, हे असे आजोबा हवेत आणि अशा आजोबांसारखं बनायला मला नक्की आवडेल. तर असे आजोबा असतील तर काहीही अशक्य नाही, नाही का? म्हणजे इच्छा तिथे मार्ग आपण म्हणतो. तर या गावात मशिनरी सुद्धा आली. फायनली मशिनरी आली तिकडे. नाही, तुम्ही टाळ्या वाजवता ठीक आहे, परंतु काय ना, मशिनरी आल्यानंतर सुद्धा एक अडचण आली. आणि मग काय झालं ते पाहूया. जलसंधारणाची कामं झपाट्यानं व्हावीत म्हणून JCB, पोकलेन यासारख्या मशीन्सची आवश्यकता असते. भारतीय जैन संघटनेने वॉटर कप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आणि श्रमदानाचं निश्चित काम पूर्ण करणाऱ्या गावाला या मशीन्स मोफत देण्याची घोषणा केली आहे. पण गावकऱ्यांचाही या कामात सहभाग राहावा या हेतूने मशीन फुकट आहे, पण डिझेलची व्यवस्था गावांना स्वतःच करायची आहे. चारमोळी गावानं अतिशय जिद्दीने त्यांचं श्रमदानाच्या कामाचं टार्गेट पूर्ण केलं आणि त्यांना भारतीय जैन संघटनेकडून मशीन्सही मिळाल्या. पण जिथे 2 वेळच्या जेवणाचीच भ्रांत आहे, तिथे डिझेलसाठी पैसे कसे जमवणार या विचारात गावकरी होते. तसे निराश मनान असे हे माणसं बसले, तर सहज आम्ही असं गेलो, 2-3 असं गेलो तुम्हाला काहून पोरावाशी बसले तुम्ही? म्हणे काय करा मावशी म्हणे, आता पैसे आपल्याला म्हणे सर्व आपण 2 हाताची ताकद सर्व काम केलं म्हणे आपण म्हणे, पण आता इथे आपल्या अडचण जराची राहिली. मला अडचण कायची? म्हणे पैशाची. तुम्ही मला काय आम्ही जर मदत केली तर? या सर्व निराधार महिला आहेत आणि त्यांना निराधार योजनेतनं दरमहा फक्त 600 रुपये मिळतात आणि त्यावरच त्यांची गुजराण होते. निराधारातून या बायानं आम्ही 10-15 जणी बाया आहोत मी आहो, तर 10-15 जणी बायानं जर आम्ही मदत केली तुम्हाला 500-500 रुपयाची म्हणे, मग लयच म्हणजे चांगलं म्हणे. मग महिला मंडळानं सर्व सांगितलं की हे माणसं आपले हे नाराज माणसं झाले, तर आपण इथल्यानंतरी आपली फुल नाही तर फुलाची पकडी आपण याले देऊ. तर सर्वांना हात वर हे केले, देऊ म्हणत. आपल्या गावात जलसंधारणाचं मशीनचं काम होऊन वॉटर कप स्पर्धेत गाव कुठेही मागे पडू नये या हेतूने या महिलांनी पोटाला चिमटा काढला आणि आपले 1 महिन्याचे उदरनिर्वाहाचे पैसे दिले. या बडे दिलवाल्या महिलांना भेटायचा मोह कोणाला नाही होणार, तो आमिर आणि किरण यांनाही झाला. हमें बड़ी खुशी हुई कि हम लोग आज इधर आए हैं आप लोग से मिलने के लिए, और हम लोग ने सुना कि आपने क्या क्या काम किया है और अपना जो खुद का जो पैसा है वो गांव को दिया है, और शुरुआत आपने की. तो हमें बताइए ये कैसे शुरू हुआ, कैसे हुआ ये? निराधारी आमची. निराधारी म्हणजे कसं आहे की गावात बाहेरले लोक जसे आपल्या गावात मदत करू लागले, तसे आपले नाश्ता देऊ लागले, काही या डिझेल पाण्याला पैसे देऊ लागले. मग आम्हाला असं महिलांनी असं त्याने तसं केलं की आपण आता आपल्या गावासाठी आपण काय द्यावं हे आपल्यावर काहीच नाही आहे का काही, तर मग आपण नुसतं आपली एका महिन्याची पगार द्यायची द्यायची. सर्व महिलांना होच म्हणतो, सर्व महिलांनी होच म्हणलं. नाही नकार दिला. 1 महिन्याचे निराधार दिले. एका महिन्याचे म्हणजे 600 रुपये भेटते पेन्शन, तर एका महिन्याची आम्ही 1 महीने का 600 रुपये मिलता है, और वो पूरा 600 आपने दे दिया गांव के लिए? 500 दिया. तो ये भावना आपके अंदर कहाँ से आई कि मुझे ये अपना पैसा देने का है? जो ते आम्हाला आमच्याच मनात असं आलं, कोणी पाणी कोणी मदत करू लागले आपल्याला, मग वाटे मग आपण का नाही देवा, त्या भावनाने आम्ही पैसे दिले. एक्चुअली जो गांव खुद का काम करता है ना, तो ये देख के जो बाकी लोग होते हैं ना, वो भी मदद करने को आते हैं. उनको भी लगता है, उनको भी लगता है कि ये गांव अपना मेहनत कर रहा है, ये काम कर रहा है, हमको भी इसको मदद करना चाहिए. ऐसे सब लोग आते फिर, लेकिन पहले खुद को शुरू करना है, वो बहुत जरूरी होता है. तर काय आशा आहे गावासाठी तुम्हाला? कसा आम्हाला एकजूट कसा गावाचा की आम्हाला गाव पाणीदार बनवायचं. हो, नक्की होणार, नक्की होणार. पाणीदारच गाव झालं पाहिजे आमचं. तुमचं गाव नक्की पाणीदार होणार. और ये जो काम है, जो आपकी आने वाली पीढ़ी है, जो बच्चे हैं, उनके बच्चे हैं, वो आपको हमेशा याद करेंगे कि आप लोगों ने पानीदार किया ये गांव को. तो हमारी शुभेच्छा आप सबके साथ, और आपका गांव पानीदार जरूर होगा, ये हमारी प्रार्थना है. धन्यवाद. त्या स्टोरीनं असं ऐकलं की तिला त्या बाईला पैसे मागितले नाही कोणी. तिने विचारलं, का रे बा काय चालू आहे गावात?
तर मला सगळे कामं झाले, हाताने करायचे सगळे कामं झाले, आता मशीनच्या कामात आले. पण त्या एक अडचण आहे, तर कोणती अडचण आहे बाबा, तर पैसे पाहिजे होते, मग आम्ही देतो. असं बाबा तुम्ही तुमचे पैसे द्या असं मागायला कोणी गेलं नाही त्यांच्याकडे. आपण चर्चा करतो ना, यार असं झालं तसं झालं, त्यातनं हा मार्ग आम्ही देतो, असं ते जे दानात लागते. आमिर विचारतात की 600 तुम्ही केवढे मिळतात तुम्हाला निराधार पेन्शनमध्ये? तर ते म्हणतात 600 रुपये. तू हे सगळे 600 रुपये तुम्ही दिले, तर ते 1 मिनिट अडखळतात आणि म्हणतात नाही सगळे नाही दिले, 500 दिले. म्हणजे शहरातली जी व्यक्ती आहे 500-600 यातला विशेष फरक नसणारा एक खूप मोठा घटक आहे. यांच्यासाठी ते 100 रुपये खूप महत्वाचे आहेत. अशा घटकाने ते 500 रुपये दिलेले. तर काय आपण जी स्त्री शक्ती आणि वगैरे हे जे सगळं म्हणतो, तर मला वाटतं हीच आहे स्त्री शक्ती, हीच आहे की म्हणजे आणि अशी सहजपणे नैसर्गिकपणे कुठलाही आव न आणता जी दाखवून देते, जी जाणवत राहते, जी प्रेरणादायी ठरते, ती ही स्त्री शक्ती. मला असं वाटतं की आपण वी सीक ऑल द टाइम, आपल्याला हवं असतं, आपण द्यायची वृत्ती आपल्याकडे नसते. तर ह्याच्या बरोबर उलट चित्र इथे, म्हणजे सगळं उलटच आहे. म्हणजे माणूस काय काय करू शकतो, काय काय चांगल्या गोष्टी करू शकतो, या गेल्या पहिल्या एपिसोडपासून मी बघत आली. आणि इथून जाताना बहुतेक मी कायमची शांत आणि अशी काहीतरी वेगळी व्यक्ती बनून बाहेर पडते. मला असं वाटतं की पूर्वापार आपल्याकडे शेतकरी राजा होता, है की नाही, राजा म्हणायचं त्याला. त्याची नेहमीच द्यायची भूमिका असायची. तुम्ही कधी त्या एखाद्याच्या शेतात गेलात तर तुम्ही काही खा, घेऊन जा, कधी कोणी नाही म्हणायचं नाही. पण परिस्थितीमुळे, पाण्याच्या अभावामुळे, निसर्गाच्या कोपामुळे त्याच्यावर याचकाची भूमिका आली, रोल रिव्हर्सल झालं. आणि आता ह्या बायकांना ते नेमकं उमगलंय की जर पाणी आणलं तर पुन्हा आपण देणारे होऊ शकतो, आणि त्याच्यासाठीचा वाटा ते देतात. आणि ही समज जी आहे ती मला असं वाटतं की पूर्वापार ती होतीच, आपल्याकडे आहे, अजूनही आहे. आपण गावागावात बघतोय ती, आणि ती पुन्हा त्याचं काय पुनर्लावणी करतायत. त्यामुळे दुबार पेरणी आहे. एकीकडे आव्हानं आहेत, अडचणी आहेत, पण दुसरीकडे जिद्द आहे, चिकाटी आहे. अशाच काही जिद्दीनं पेटून उठलेल्या माणसांच्या गोष्टी घेऊन येतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुफान आलया. आमच्या गावामध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली. रक्तभमाया झालेले होते सगळ्या पार्ट्या, दोन्ही पार्ट्या. कोणाचे डोक फुटले, कोणाचे हात तुटले, कोणाचे पायावर जखमा पडलेल्या. त्यामुळं आम्ही असं सांगू शकत नव्हतो की कोण मेला आणि कोण वाचलं याच्यातनी. आता मी तुम्हाला एक सॉलिड गोष्ट सांगणार आहे. गोष्ट आहे एका गावची. त्या गावामध्ये 2 पार्ट्या होत्या. त्या 2 पार्ट्यांमध्ये जबरदस्त असं भांडण होतं. एक दिन क्या हुआ, घमासान झगड़ा हो गया. इसने उसको मारा, उसने इसको मारा, ऐसा सॉलिड मारा, इसने उसको ऐसा सॉलिड मारा. और पता है क्या, बुढ़े लोग सब हॉस्पिटल में और जवान लोग सब पुलिस चौकी में. एकदम हाफ मर्डर का केस. त्याच्यानंतर गावात कुणीच कुणाशी बोललं नाही. या पार्टीची पोरं त्या पार्टीच्या पोरांशी बोलत नव्हती, या पार्टीच्या बायका त्या पार्टीच्या बायकांशी बोलत नव्हत्या. अहो हळदी कुंकू तर सोडाच, नुसता झगडा आणि दगडफेक. अरे काय चाललंय काय तुमचं? तुमच्या पुढच्या पिक्चरची स्टोरी नका सांगू. काय चाललंय? एकदम इंटरेस्टिंग स्टोरी. म्हणजे मला एक नाव सुचायला लागलं म्हणजे पिक्चरचा. एक नंबर. मी सांगू का? हा सांग बरं. गावात पंगा, प्रेक्षकांना दाखवला इंगा. ठीक आहे, जमून जाऊ शकता. चांगलंय. तर आमचा पिक्चर रिलीज होतोय. कधी? आता इथं व्हिडिओ दाखवणार आहे. बार्शीटाकी तालुक्यातल्या महागाव मार्खेड गावात गेल्या काही काळापासून एका समस्येनं अतिशय गंभीर स्वरूप धारण केलं होतं. ऑक्टोबर 2016 मध्ये आमच्या गावामध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली. एक जाधव गट आणि एक मोहिते गट. या 2 गटांमधली हाणामारी एवढी भयंकर होती आणि दगडफेक एवढ्या स्पीडमध्ये सुरू होती की 100-120च्या स्पीडपेक्षाही जास्त जोरात दगड येत होते. आणि तो दगड जाऊन छोट्या मुलाला लागत होता, तिथं महिलेच्या डोक्यात, कोणाच्या पायावरती. वाईट एवढं वातावरण होतं की ते भयानकच वातावरण. रक्तभमाया झालेले होते सगळ्या पार्ट्या, दोन्ही पार्ट्या. रक्त गेलेलं अंगावरनं, कोणाचे डोक फुटले, कोणाचे हात तुटले, कोणाचे पायावर जखमा पडलेल्या. म्हणजे एवढा भयानक वाद कोणी पाहू शकणार नव्हतं, एवढं चित्र खराब होतं. त्यामुळं आम्ही असं सांगू शकत नव्हतो की कोण मेला आणि कोण वाचलं याच्यातनी. या समस्येने इतकं भयंकर स्वरूप घेतलं की प्रकरण हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं. त्यामध्ये आम्ही दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यात भांडणामध्ये महिला, लहान मुलं आणि
इतर असतील पुरुष यांना मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या होत्या. पिंजरच्या जेवढे प्रायव्हेट वाहनं होते तेवढे पूर्ण भाड्याने सांगितले आणि प्रत्येकाला एका एका गाडीत अकोल्याला रेफर केलं. अकोल्याला रेफर केल्यानंतर त्यांची कंडिशन एवढी क्रिटिकल होती की 7 ते 8 दिवसापर्यंत तिथं त्यांना ॲडमिट करायचं काम पडलं. गावातलं वातावरण दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत चाललं होतं. जे विकासाचे काम आहेत, जे सरकारी योजना गावांमध्ये आणायच्या आहेत, त्या योजना बाजूला आणि गावाचे तंटे मिटवण्यातच पूर्ण वेळ जायचा. आणि अशात गावातल्या 5 जणांनी पाणी फाउंडेशनचं प्रशिक्षण घेतलं. पूर्ण आयुष्यामध्ये जे 22 ते 25 वर्षात शिकलो नाही ते एका 4 दिवसात आम्हाला शिकवलं गेलं. आणि तिथनं मग 4 दिवसानंतर मी परत आलो आणि परत येताना मनात एकच विचार की ऑक्टोबरमध्ये आपले भांडणं झाले, आता गाव एकजूट करायचं कसं. प्रशिक्षणात आपण दुभंगलेल्या समाजाला कसं एकत्र आणू शकतो हे खेळांद्वारे शिकवलं गेलं होतं. आणि यातून सरपंचांना एक युक्ती सुचली. जाधव आणि मोहिते परिवाराला आपण जर एक केलं तर आपली 70-75% जी समस्या आहे लोकसहभागाची आणि श्रमदानाची ही म्हटलं दूर होईल, कारण सगळ्यात मोठं कुटुंब त्यांचं आहे. जाधव आणि मोहिते यांना कोणतीही कल्पना न देता थेट एका ट्रेनिंगला घेऊन जाण्याचा प्लॅन झाला. या 2 कट्टर वैऱ्यांना एकाच गाडीत घेऊन जाणं आव्हानाचं होतं. जाधव आधी बसले गाडीमध्ये, मोहिते आलेत. मोहिते गाडीमध्ये बसायलाही तयार नव्हते. मग मी त्यांना कन्व्हिन्स केलं, सांगितलं की मी म्हटलं माझं एमर्जन्सी काम आहे आणि तुम्ही आल्याशिवाय ते होऊ शकत नाही. मग ते माझ्यामुळे गाडीमध्ये बसले. जेव्हा ही लोक प्रशिक्षणाला पोहोचली तिथे एक मजेदार स्ट्रॉ गेम चालू होता. आणि जसा तो स्ट्रॉ गेम संपला तसे या लोकांच्या चेहऱ्यांमध्ये एक वेगळं तेज होतं, एक वेगळं काहीतरी विचार करत होते. सतत प्रत्येक जण काहीतरी विचार करत होतं. या प्रशिक्षणाने आपली जादू दाखवली आणि मनपरिवर्तन झालं. मैत्रीचा हात पुढे केला गेला. त्या प्रशिक्षणामध्ये आम्ही प्रशिक्षण घेतलं, त्याच्यावर अंदाज आला की अरे आपण हे काहीतरी चुकीचं करत आहोत. त्यामुळं आमच्या असं वाटलं की अरे नको, आपण हे दुश्मनी आज एवढी करून काही अर्थ नाही. भविष्यात आपण एकत्र येऊन असे 2 गट जर एकत्र आले तर पाणी 2 थेंब या हातात थांबतील आपल्या आणि लोकांचा जीवनोद्धार होईल. या भावनेनं सर्व लोक एकत्र आली आणि आपापसातलं वैर विसरून श्रमदानाला सुरुवात झाली. आज अशी परिस्थिती झाली आहे की ज्या महिलेने दुसऱ्या महिलेवर दगडफेक केली होती, ज्या वयोवृद्धाने एका महिलेला मारलं होतं, ज्या मुलाने दुसऱ्या मुलाला मारलं होतं, ते लोक आज एकत्र येऊन श्रमदान करतात. तो डोळ्यांना असं विश्वास होत नाही. आम्हालाच नव्हे तर आजूबाजूचे जेही गाव असतील, ज्यांना ज्यांना माहिती आहे त्या लोकांना सुद्धा विश्वास बसत नाही की हे लोक येऊन काम करतात. दोन्ही गटांच्या मनांमधलं किलमिश पाण्यानं धुवून टाकलं. पाण्यामध्ये अशी एका प्रकारची जादू आहे की ही खरोखरच निर्मळ हा पाण्यानंच केलेला आहे. आम्हाला महत्त्वाचा विषय म्हणजे आम्ही तर घाणेरडे होतो, पण या पाण्यानंच आम्हाला निर्मळ केलं. आणि आम्ही एक मनावरच घेतलं पक्क की आपल्याला पाणीदारच गाव करायचं. दुश्मनी भांडणं हे बाजूनं आम्ही विशेषच कट करून टाकला. त्या गावामध्ये आम्ही म्हणजे भांडणं करणारच नाही. एका सिटीला आम्ही मोहिते आणि जाधव सोबत खणतो आणि सोबत माती काढून बांधावर टाकतो. ते खणतील तर मी माती काढतो आणि मी माती काढतो ते खणतील. वर्षानुवर्षे शत्रुत्व निभावण्यात घालवलेली ऊर्जा जेव्हा मित्रत्वात रूपांतरित झाली, गावकऱ्यांमध्ये सकारात्मक बदल झाले. ते रात्री 2-2 वाजता उठवायला येतात. सरपंच उठा, ते JCB आली नाही. सरपंच उठा, ते आखणी केली नाही. सरपंच उठा, नांदेड पॅटर्नचे गड्डे खोदायचे राहिले, ते आपल्याला उद्या कसं करायचं, काय करायचं. म्हणजे जाधव मोहिते सोबत येत आहेत. जर असे जाधव मोहिते प्रत्येक गावातील जर सोबत आले ना तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. कसा वाटला आमचा पिक्चर? इसमें ड्रामा भी है, इमोशन भी है, प्रगति भी है. नहीं और एंड में मैसेज भी है. मैसेज भी है. क्या बात है. बढ़िया बढ़िया. हिट आहे, पिक्चर हिट आहे एकदम. हिट आहे ना. मला असं काय वाटतं माहिती का की माणसांना ह्याचं काही माहितीच नव्हती की आपल्या या आयुष्याचं कसं सोनं करता येईल, काय करता येईल, काही माहितीच नाही. आम्ही पारावर बसूनच राहतोय. आम्ही मग फावल्या वेळात भांडणं करतोय, कुठं राजकारणाच्या उगाच चर्चा करत बसतोय. काहीच काम आम्हाला कळतच नाहीये की आमच्या हातात जो वेळ आहे, आमचं जे शरीर आहे, आमचे 2 हात आहेत, त्याचं काय करता येईल याची कल्पनाच नाही. पण ती जर कल्पना आपल्या या ट्रेनिंगमधनं आपण दिली
आणि त्यांना म्हणजे काय ते खुलजा सिमसिम सारखं ती गुहाच उघडली आहे आणि त्यामुळे ते असा खजिना समृद्धीचा लुटतायत. हो खरं आहे. म्हणजे आधी ते दगडानं डोकी फोडत होते, आता डोक्याला दगड फोडताय. महाराष्ट्र दुष्काळ मुक्त नाही ते हिंसा मुक्तही होतोय. हो, म्हणजे पाणी इज इक्वल टू एकी हे आपल्याला पण जिथे जिथे आपण गेलो तिकडे तिकडे जाणवलं. महत्वाची गोष्ट काय आहे ना, पाणी फाउंडेशन सगळ्यांनाच ते शिकवते, पण ज्याला काय दिसतंय, जे दिसतंय ते त्यांना दिसतंय. तो निर्मळपणा आधी त्यांनी पाहायला, आणि हे जे काही काम चाललेलं आहे, आपण निमित्त मात्र आहोत. हे सगळं जे चाललंय ते लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून, म्हणजे खरी लोकशाही पद्धती इथे अवलंबली जाते असं वाटतं. दिसतंय ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण पाणी त्याचा हाही एक गुणधर्म आहे की आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं, आणि ते प्रतिबिंब त्यांना दिसलं आणि त्यांनी स्वतः म्हटले की आम्ही घाणेरडे होतो, पाण्याने आम्हाला निर्मळ केलं. आणि महत्वाची गोष्ट, हे कोणी त्यांना सांगितलं नाही, प्रबोधन नाही केलं, हे एक आत्मशोध घेऊन स्वतःहून प्राप्त केलं तर ज्ञान आहे. होय, उपरती आहे. म्हणून ना त्या सरपंचाचं पण खूप मोल आहे बरं का. त्या फार मोल आहे त्याचं, की त्याला ही याची उमज आहे की बाबा समाजातले वेगळे वेगळे घटक जे दूर आहेत त्यांना एकत्र आणलं पाहिजे. हा विचार जर नेतृत्व ठाई असेल तरी काय पालट होतो, म्हणजे हे पण त्यातनं सिद्ध होतं. आणि त्यामुळे त्या पोराची तळमळ फार महत्वाची आहे, त्या सरपंचाची. तर प्रशिक्षणामुळे काय काय फरक पडतो हे आपण पाहिलं. जाधव आणि मोहिते सुद्धा बदलले. आपल्या प्रशिक्षण शिबिरामध्ये ना एक गाणं तयार केलंय आपण, ते फार इंटरेस्टिंग गाणं आहे, तर ते आपण पाहूया. गाव हे आपलं आपण सारे जीवन सुंदर करायचं, आणि झालं गेलं ते सारे गावात विकास करायचा. गाव हे आपलं आपण सारे जीवन सुंदर करायचं, अरे झालं गेलं ते सारे गावात विकास करायचा. चला करूया श्रमदान, करू गावाचे नंदनवन, चला करूया श्रमदान, करू गावाचे पाण्याची समस्या गावात इतकी असूनही गाव का प्रतिसाद देत नाहीये, या विचारानं संतोष भाऊ प्रचंड अस्वस्थ झाले. आणि एक दिवस त्यांनी ठरवलं की जर संपूर्ण गाव श्रमदानाला आलं नाही तर स्पर्धा संपेपर्यंत मी फक्त एक वेळचं अन्न घेणार. तर काम करत असताना अशा अडचणी येतच असतात. प्रतीक्षाताई, तुला काय वाटतं सगळ्यात मोठी अडचण कुठली असते? मला काय वाटतं की समजा आता मी एक नाटक केलं तर चांगलं झालं ते, तर पुढच्या वेळी मला आणखीन जास्ती चांगलं नाटक करायला लागतं, म्हणजे माझी जबाबदारी आणखीन वाढते. तर मला वाटतं की हे जे सतत चांगलं चांगलं करत जाणं आहे किंवा ही कन्सिस्टन्सी किंवा हे सातत्य आहे ना, ते मला वाटतं सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट. नाही हो, हे फार महत्वाचं आहे आणि कठीण पण आहे. आता काय लोक एवढं काम करतायत, म्हणजे डोक्यावर रणरणचं ऊन आहे आणि खाली उघडे बोडके माळ असतात, जमीन तापलेली असते, आजूबाजूला झाड नसतं, एखादंही झाड नाही. आणि या तापमानात काम करायचं म्हणजे काही म्हणजे साधी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही. म्हणजे आपण शहरामध्ये छान AC मध्ये बसून बोलू शकतो, पण प्रत्यक्षात जी माणसं घाम गाळतायत त्यांच्यासाठी म्हणजे ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतायत. आणि त्यांना येणाऱ्या अडचणी, म्हणजे गावखेड्यात येणाऱ्या अडचणी या अपरिमित आहेत आणि वेगळ्याच अडचणी आहेत. तुम्ही आम्ही कल्पना सुद्धा नाही करू शकणार अशा अडचणी तिथे येतात. आणि याची आपल्याला एक जाणीव व्हावी म्हणून एक गोष्ट आपण बघूया. मराठवाड्यातल्या खुलताबाद तालुक्यातल्या गोळे गावात वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगानं जोमानं श्रमदान सुरू झालं. त्यामुळे गोळेगावचे सरपंच संतोष जोशी हे खूप आनंदात होते. आता लोक स्वतः सहभागी होत आहेत, त्यांना ती समज आलेली आहे की दुष्काळाला जर हरवायचं असेल तर लोक चळवळ उभी राहिली पाहिजे आणि त्या लोक चळवळीमध्ये प्रथम त्या गावातील लोकांनी एकत्र यायला हवं. पण काही दिवसातच गावकऱ्यांचा उत्साह निवळला आणि श्रमदान करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली. यामुळे संतोष भाऊ विचारात पडले. 100-150 लोक रोज येतात, सकाळी पण आणि संध्याकाळी पण 2500 लोकांचं काम 100-150 लोक कसे करतील हा प्रश्न मला सतावत होता. संपूर्ण गावानं पुन्हा श्रमदानाला यावं यासाठी त्यांना जे जे शक्य आहे ते त्यांनी केलं. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीत समजून सांगितलं, वेगवेगळ्या प्रकारे समजून सांगितलं. गृहभेटी घेतल्या, महिलांच्या बैठकी लावल्या, पुरुषांच्या वेगळ्या लावल्या, तरुणांच्या लावल्या, त्यांच्याशी चर्चा केली. पण बऱ्याच काही जणांवर फरक नव्हता पडत.
पाण्याची समस्या गावात इतकी असूनही गाव का अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद देत नाहीये, या विचारानं संतोष भाऊ प्रचंड अस्वस्थ झाले आणि एक दिवस संतू भाऊंनी धक्का देणारा निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की जर संपूर्ण गाव श्रमदानाला आलं नाही तर स्पर्धा संपेपर्यंत मी फक्त एक वेळचं अन्न घेणार. संतोष भाऊंच्या या निर्णयानं काही लोकांचं मनपरिवर्तन झालं, पण त्यांना जो प्रतिसाद अपेक्षित होता तो नाही मिळाला. पण गावातल्या लहान मुलांच्या आणि तरुणांच्या मनावर मात्र या गोष्टीचा परिणाम झाला. आम्हाला जेव्हा कळालं ना की ते उपोषण करणार आहे, तेव्हा आम्ही शिर्डीला ज्या शिबिरासाठी गेलो होतो तिथून परत आलो, तेव्हाच ते पूर्ण गळून गेले होते. म्हणजे त्यांचे हातपाय वगैरे असं ते एकदम शांत झालेले होते, पहिल्यासारखे राहिले नव्हते. याला कळलं पाहिजे की जर ते आपल्यासाठी एवढं करू शकतात तर आपण श्रमदानाला का जाऊ शकत नाही. आणि संतोष भाऊंवर प्रेम करणाऱ्या या मुलांनी गावातली परिस्थिती बदलवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. गावात जे चहा पीत बसलेले आहेत त्यांना म्हणतात की काका चला ना, हो श्रमदानाला चला ना. त्यांनी ऐकलंच पाहिजे अशा पद्धतीत त्यांना बोलतात, त्यांच्या पाया पडतात, त्यांना हात धरून चला म्हणतात. आणि जे आमच्याकडून श्रमदानाविषयी पाण्याचं महत्त्व काय, जे आमच्या तऱ्हेने आम्ही प्रयत्न करतो समजून सांगतो त्यांना. ते म्हणतात लई ऊन आहे, आता जेवायचा वेळ झालेला आहे, असं काही पण कारण सांगून घरी जाता. नाही तर 2 जण बसले का 4 जण येऊन बसतात. इकडे संतोष भाऊ नुसतंच उपोषण करून स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी त्यांच्या युवा टीमला घेऊन पाणी विषयावर गावासमोर एक सुंदर नाटक सादर केलं. संपूर्ण गावानं श्रमदानाला यावं यासाठी संतोष भाऊ आणि त्यांच्या युवा टीमचे अशा पद्धतीचे प्रयत्न आजही चालू आहेत, या विश्वासावर की एक दिवस येईल जेव्हा संपूर्ण गाव त्यांच्यासारखंच या पाण्याच्या कामासाठी वेड होईल आणि यासाठी कोणताही त्रास सहन करण्याची त्यांची तयारी आहे. या भूमातेचा त्रास खूप मोठा आहे, तर तो त्रास मिटवण्याकरता सगळा त्रास सहन करणं गरजेचं आहे. आणि ते शेवटी फार मस्त म्हणले की भूमातेचं काम आहे. म्हणजे ते रामायणातली कथा त्या आपल्या प्रसाद भाऊंनी मला ऐकवली गावात फिरत असताना, की सीतामाईला आणायला हनुमान एकटे समर्थ होते, त्यांनी उचलून आणलं असतं. ते म्हणले पण चला, तेव्हा माई काय सीतामाई म्हणाली की नाही मी एकटे अशी नाही येणार, सगळं व्यवस्थित सगळ्यांनी आलं पाहिजे इथे. किंवा श्रीराम समर्थ होते, एकटे घेऊन आले असते, पण नाही, त्या सगळ्या वानर सेनेनी त्या खारुताईचा पण वाटा असतो महत्त्वाचा त्या सेतू बांधण्यामध्ये. त्यामुळे तसं सगळ्या लेकरांचा सगळ्यांचा वाटा असला पाहिजे, लोकसहभागाचं हे महत्त्व आहे. आणि त्यामुळे त्या मग मातेचं देणं, भूमातेचं देणं ते चुकतं केल्यासारखं होईल. आणि मग आपल्याला कळेल की पाणी आल्याचं काय महत्त्व आहे, मग तो हा ओलावा झिरपेल. सो फार प्रेरणादायी गोष्ट आहे. अमेझिंग. संतू भाऊला चला. मला असं वाटतं की भूमातेचा त्रास मोठा आहे ही जाणीव असणारे 100 लोक जरी असले तरी ते मिळून मतपरिवर्तन लोकांचं समाजाचं होऊ शकतं आणि ते झालं पाहिजे. कारण खूप उशीर व्हायच्या आधी ते झालं पाहिजे आणि ते होताना बघून खूप आनंद होतो. आणि आतापर्यंत आपण त्या सगळ्या मोठ्या बायका पुढाकार घेतात, आपण म्हटलंच आहे, सगळ्या मोठ्या बायका दिसत होत्या. आता या छोट्या छोट्या मुली, आणि त्यांनाही कळलेलं आहे, म्हणजे त्यांना जणू काही जीवन कळल्यासारखं. दोघं जण आधी असतात, मग 4 जण होतात आणि मग ते प्रत्येक जण कारणं सांगतात. आता काय ऊनच आहे, नंतर जेवायचंच आहे. तर त्या छोट्या मुलीलाही कळलंय की कारणं देणार आहेत लोक, पण आपलं काम आहे त्यांना पटवायचं. तर अशा पद्धतीने त्या छोट्या छोट्या मुली सगळ्यांना कामाला लावतायत चांगल्या अर्थाने. तर ही खूप छान गोष्ट आहे आणि पुन्हा छोट्या मुलीच आहेत त्या. बरं, त्या मुलींनी जो मार्ग अवलंबलाय तो पण किती छान आहे. म्हणजे तो त्यांच्याच पद्धतीने की ते जाऊन पाया पडतायत त्या, म्हणजे काहीतरी चला ना वगैरे असं काहीतरी म्हणण्यापेक्षा त्याही त्यांच्याच पद्धतीने पाया पडतायत. आणि म्हणजे ती तुमच्यातल्या माणुसकीला साथ घालण्याची जी प्रक्रिया ती फारच छान आहे असं मला वाटतं. आणि ते अशा त्या नातीसारख्या मुलींनी सांगितल्यानंतर ते आजोबा पटकन कोणाची हिंमत नाही म्हणण्याची. हो ना. हे खऱ्या अर्थानं गांधीगिरी म्हणतो आपण. एक छोटा शेर आठवला होता कष्टाचे लोकांना दिसत नाही, पण ये फूल मुझे कोई विरासत में मिले हैं, ये फूल मुझे कोई विरासत में मिले हैं, ये फूल मुझे कोई विरासत में मिले हैं, आपने मेरा कांटो भरा बिस्तर नहीं दिया. त्याच्याशिवाय काही शक्य नाहीये. एवढे कष्ट केल्यावर तो आपल्याला
आता फुलाचा आपला त्याच्यामध्ये आपण कांटे हैं इसीलिए तो फूल है. मंडळी पाहिलं का तुम्ही? आव्हानं आहेत म्हणून तर मार्ग आहेत, अडचणी आहेत म्हणूनच तर तोडगा आहे, संघर्ष आहे तरच दिशा आहे, आणि निराशा जरी असली तरी एक आशा आहे. ही आशा अशीच तेवत ठेवूया. मी असा गेलो असं परत आलो. तुम्ही पाहत राहा तुफान आलया. सक्करवाडी गावातल्या शाळेत उन्हाळ्याच्या सुट्टीत काही नवीन विद्यार्थ्यांसाठी भरली आहे जलसंधारणाची नवीन शाळा, आणि गावात जादू झाली. जादू झाले. गाव एक झाल्यामुळे जादू झाली. गाव एक नव्हता, जादू होत नव्हती. इच्छा तेथे मार्ग ही म्हण आपण शाळेपासून शिकत आलो, परंतु ही म्हण प्रत्यक्षात आणणारी काही माणसं आहेत. ती कोण आहेत आपण पाहूया. मराठवाड्यातल्या परांडा तालुक्यातलं सक्करवाडी गाव. गावातलं सामाजिक वातावरण अत्यंत प्रतिकूल होतं. पोलीस स्टेशन, कोर्ट, वकील ह्याच्यामध्ये संपलेली होती. 10,000 रुपयाचं उत्पन्न काढायचं आणि 15,000 रुपये कोर्ट आणि पोलीस स्टेशनला घालवायचे. गावात पाण्याचा प्रश्न होता तो वेगळा. तलावातून लोकांनी 10-10 लाख रुपये करून पाईपलाईन आणायला लागली. नदीला पाईपलाईन विहीर केली, टाकी केली, पण पाणी गावाला काही भेटलं नाही कधी. गावातल्या शाळेतलं शिक्षक जोडपं अमोल सर आणि विशाखा मॅडम हे पहिल्यापासूनच गावात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील होतं. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने या बदलाची संधी त्यांना मिळाली. मला चुनूक लागली की ही एक मोठी संधी आपल्याला आहे. याच्या माध्यमातून निश्चितपणे आपण विकास करू शकतो. गावात सभा घेऊन अमोल सरांनी गावाला वॉटर कप स्पर्धेत भाग घ्यायला लावला, आणि गावातर्फे 6 जणांना पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं गेलं. हे 6 जण जेव्हा प्रशिक्षण घेऊन गावात परत आले तेव्हा ते एक वेगळी ऊर्जा घेऊन अमोल सरांना भेटले. मग काय, सरांना हुरूप आला आणि गावातली शाळा बनली जलसंधारणाची शाळा. पाणी फाउंडेशनने विविध विषयांवर बनवलेल्या वेगवेगळ्या फिल्म्स अमोल सरांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना दाखवायला सुरुवात केली. दररोज लोक शाळेमध्ये संध्याकाळी जमायला लागले. त्याच्या माध्यमातून CCT कशा आखायचे, डीप CCT कशा आखायचे, हायड्रोमार्करच्या सहाय्याने कंटूर रेषा कशा करायच्या. आजपर्यंत ज्या ज्या गावांनी क्रांती केली ती गावं कशी बदलली, मग हे प्रेरणा देण्यासाठी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा उपयोग व्हायला लागला. विशाखा मॅडमनी महिला आघाडी सांभाळली. महिलांच्या शाळेमध्ये आम्ही हळदी कुंकवाचा समारंभ घेतला, आणि त्या समारंभामध्ये सर्व महिलांना सांगितलं की गावातील माणसं एकत्र येतील न येतील, पण प्रत्येक मुलाची आई किंवा गावातील ज्या काही महिला आहे, एक बाई जर सोबत 5 बायका घेऊन आली तर महिलाचा स्टाफ वाढणार, आणि जेवढ्या महिला कामाला येतील पुरुष आपोआपच लादून कामाला येतील. आणि मग वॉटर कप स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 8 एप्रिल रोजी सक्करवाडी गावात श्रमदानाचा पहिला दिवस ठरला. काही विद्यार्थ्यांच्या मदतीने वृक्षारोपण खड्डे खणायला सुरुवात झाली. हळूहळू म्हणजे 2-3 तासाच्या नंतरच लोक हळूहळू जमले, आणि सकाळी 15 असलेले लोक 2-3 तासाच्या नंतर 50 झाले. म्हणजे त्याच दिवशी मी ठरवलं की या गावामध्ये काहीतरी होऊ शकतं, या गावाला विकास पाहिजे आहे. फक्त झालंय असं की आजपर्यंत कुणी तो मार्ग दाखवलेला नाही, आणि ते सारथ्य फक्त मला करायचंय असं मी ठरवलं आणि कामाला लागलो. अमोल सर आणि विशाखा मॅडमच्या मार्गदर्शनाखाली गावानं काट टाकले. गावातले सर्वजण जोमानं श्रमदान करतायत. गावातल्या लहान लहान मुलांनी पाणी फाउंडेशनच्या फिल्म्स पाहून श्रमदानाच्या साईट्स मार्किंग करण्याचं तंत्र अचूक आत्मसात केलंय. गावात माणसांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण होते, आणि या आपलेपणातून कधीही पूर्वी न घडलेल्या घटना घडतायत. माणिक साळुंखे यांनी श्रमदानासाठी येणाऱ्या लोकांची हजामत स्पर्धेचे संपूर्ण 45 दिवस मोफत करण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे मारुती गवळे या सुतारकाम करणाऱ्या काकांनी श्रमदानासाठी लागणाऱ्या अवजारांची मोफत डागडुजी करून द्यायला सुरुवात केली. गावानं पहिल्यांदाच एकीची जादू पाहिली. जादू झाले. गाव एक झाल्यामुळे जादू झाली. गाव एक नव्हता, जादू होत नव्हती. आणि एक जीवाने काम केल्यानंतर त्याची ताकद किती आहे, त्या ताकदीने काय होऊ शकतो बदल, त्या आताशी लोकांच्या मनामध्ये समजून यायला लागले. अमोल सर आणि विशाखा मॅडम यांनी त्यांची यंदाची उन्हाळ्याची सुट्टी आपल्या मूळ घरी न जाता ज्या गावात त्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी दिली आहे त्या गावासाठी दिली. आजपर्यंत बऱ्याचशा उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपण घेतलेत, आणि एक सुट्टी जर आपण समाजासाठी दिली आणि जर एक गाव उभा राहत असेल तर ती सुट्टी आपण का नाही द्यायची. असं म्हणतात शिक्षक विद्यार्थी घडवतात, पण अमोल सर आणि विशाखा मॅडम आपल्या अंतःप्रेरणेनं अख्खच्या अख्खं गाव घडवतायत.
माझं महाराष्ट्रातल्या शिक्षकांना सुद्धा एक सांगणं आहे की आपण आपल्यासाठी तर करतोच, पण आपण ज्या गावामध्ये काम करतो ना त्या गावामध्ये समाजासाठी थोडं फार जरी केलं तरी निश्चित गावं बदलल्याशिवाय राहणार नाही. गावागावामध्ये जर असे शिक्षक तयार झाले तर किती मजा येईल. म्हणजे आपल्या नोकरीचं एक ब्रीफ असतं, त्या शिक्षकाला तेवढंच सांगितलंय पोरं शिकवायची, काय सिलेबस शिकवायचा, तो किती सिलेबसच्या पलीकडे जातोय, तो नुसते विद्यार्थी शिकवत नाही तर पूर्ण तिथला समाज शिकवतोय. मी त्यांना देऊन आलो. त्यांना विठ्ठल रुक्मिणी म्हणतात. अच्छा. म्हणजे सांगायचं कारण असं की देवत्वाचं वेगवेगळं रूप या निमित्ताने लोकांना सापडतंय, लोक शोधतायत. असं आहे ना की फिजिक्समध्ये एक तत्व असं आहे की सगळ्यात जास्त एनर्जी कुठल्या गोष्टीला लागते तर स्टेशनरी ऑब्जेक्टला मूव्ह करण्यासाठी लागते. तर हे जे सगळं निश्चित पडलेलं होतं, जागच्या जागी स्थिरावलेलं होतं, त्याला पाणी फाउंडेशनमुळे इतकी एनर्जी मिळाली. आणि ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांमुळे, म्हणजे 103 वर्षांची आजी असतील किंवा ते तात्या असतील किंवा ती लहान मुलं असतील जी प्रेरणा देत आहेत, त्यांच्यामुळे ती इतकी एनर्जी मिळाली की आता नाव द बॉल इज सेट रोलिंग. आता फक्त तो सातत्याने पुढे रोल होत राहायला पाहिजे, त्यासाठी ही सगळी मेहनत चाललेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की वॉटर फाइंड्स इट्स ओन लेवल असं म्हटलं जातं. त्यामुळे मला वाटतं त्या पाण्याने ही सगळी किमया घडवून आणलेली आहे की सगळे एका लेवलला आलेले आहेत आणि आता सगळेजण त्या पाण्यासाठी झटतायत. फक्त इच्छा हीच आहे की हे सगळं खरंच पाणीदार व्हावं आणि महाराष्ट्र दुष्काळ मुक्त व्हावं. हे शिक्षकांचं पाहत असताना भारतने मला मध्येच कबीराचा एक दोहा सांगितला, तो मला इथे प्रस्तुत करावा असं वाटतोय की गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो दिखाय. असा गेलो असा परत आलो. तुम्ही पाहत राहा, तुफान आले. पुढच्या आठवड्यात जेव्हा आपण भेटू तेव्हा स्पर्धा संपलेली असेल आणि आपले मुख्य करस्पॉन्डंट आमिर खान आणि किरण राव आपल्याला भेटायला इथे स्टुडिओत येणार आहेत. मित्र हो, स्पर्धा संपत आलेली आहे. शेवटचा टप्पा आता उरलेला आहे. पुढच्या वेळेला आपण जेव्हा भेटणार आहोत तेव्हा स्पर्धा संपलेली असेल. काय प्लॅन्स आहेत सत्यजित जी? खूप प्लॅन्स आहेत. आपल्याला हे काम खूप वाढवायचं आहे आणि वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे टीम. कारण टीमच्या आधारावरतीच हे काम वाढतं. होय, खरं आहे. तेव्हा आपल्याला टीममध्ये आपल्याला टेक्निकल ट्रेनर हवे आहेत, सोशल ट्रेनर हवे आहेत, तालुका समन्वयक हवे आहेत पुढे जाऊन पुढच्या वर्षीसाठी. आणि त्या दृष्टीने मला या शोवरती अशा लोकांना, प्रेक्षकांना मला आवाहन करायचं आहे की ज्यांना पाणी, माती, शेती या विषयाबद्दल प्रेम आहे, आपल्या मातीसाठी, पाण्यासाठी काम करण्याची तळमळ आहे, अशांनी आपल्या वेबसाईटवरती जावं www.panifoundation.in आणि आपल्या होम पेजवरती तुम्हाला एक फॉर्म दिसेल. तो फॉर्म तुम्ही भरा आणि पाणी फाउंडेशनला पाठवा. अच्छा, पण असे फॉर्म एक 10,000 फॉर्म आले समजा. होय. तर 10,000 लोकांना आपण पूर्ण वेळ कार्यकर्ते, समन्वयक म्हणून, तालुका संघटक म्हणून घेणार? इच्छा असूनही ते जमणार नाही. तर हा अर्ज असेल आणि या अर्ज प्रक्रिया एक निवड प्रक्रिया असेल आणि त्या निवड प्रक्रियेतनं आपण शेवटी पुढच्या वर्षीची टीम आपण निवडू. अच्छा, म्हणजे आत्ता 30 तालुके आहेत. पुढच्या वर्षी ते तालुके दुपटी तिपटीनं वाढणार आहेत. तालुके वाढणार, गावं वाढणार, त्याचप्रमाणे कार्यकर्ते सुद्धा वाढणार आहेत. तर मित्रांनो, वेळ आलेली आहे निरोपाची. पुढच्या आठवड्यात जेव्हा आपण भेटू तेव्हा स्पर्धा संपलेली असेल आणि आपले मुख्य करस्पॉन्डंट आमिर खान आणि किरण राव आपल्याला भेटायला इथे स्टुडिओत येणार आहेत. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कहाण्या आपल्याला ऐकायला मिळतील. तेव्हा भेटूया पुढल्या आठवड्यात याच वेळी, याच दिवशी, याच ठिकाणी माझ्या या सर्व सहकाऱ्यांसोबत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तुफान आलया. मित्रांनो, माझ्या या सहकाऱ्यांप्रमाणेच चांगल्या कामावर विश्वास असणारी, सकारात्मक ऊर्जेवर विश्वास असणारी अशी आमची एक सहकारी, जिनं मागच्या वर्षी वॉटर कप स्पर्धेमध्ये स्वतः भाग घेतला आणि जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी श्रमदान केलं, लोकांचा उत्साह वाढवला, अशी आपल्या महाराष्ट्राची नव्हे आपल्या देशाची लाडकी अभिनेत्री रीमाताई 18 मे रोजी आपल्या सर्वांना सोडून निघून गेली. तिनं या जगाचा निरोप घेतला. आपला महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, प्रत्येक गाव पाणीदार असेल असा तिला सार्थ विश्वास होता. आपण आपलं काम सचोटीनं करू आणि तिचा विश्वास सार्थ ठरवू, हीच असेल आपल्या रीमाताईला खरी श्रद्धांजली.